नानावेदक हे नाव घेतलं की त्याच्यासोबत आणखी एक नाव जोडलं जातं, ते म्हणजे देवांचा सोनार. शरद पवार मुख्यमंत्री होती, त्यांना तो सोन्याचा मुकुट अर्पण करायचा होता, पण कोणाचे मुकुट बसत नव्हते. आणि काय बाप्पाची कृपा की आपलाच मुकुट तिथे परफेक्ट बसला. बाकींचे बाप्पाने तो घडवून घेतला, तो आशीर्वाद दिलाच तो घड. 5.5 किलो म्हणजे आम्ही तोळ्याचा विचार करत असतो, हे डायरेक्ट 5.5 किलो. आपण कसं म्हणतो ओ गॉड, तसं त्यांनी हेडिंग दिलं होतं ओ गोल्ड. ओ गोल्ड, एवढं गोल्ड म्हणजे त्या महाराजचं एवढं हे आहे की तो पुलीनी चढवायला लागतो मंडळाला. एवढा उंच 22 फुटावर तो हार चढवायचा. वर्ल्डमध्ये त्याचं नाव गेलं आणि अजूनपर्यंत एवढा उंच हार वजनाचे केले, पण उंच हार अजूनपर्यंत माझ्या हातनं झाला नाही. मोठमोठे ज्वेलरी सांगितलं हार फक्त नानावेदक बनवू शकतात. बाळासाहेब ठाकरेंचे मी बाजूला पायाजवळ बसू शकत होतो, लता दीदींजवळ बसू शकत होतो. एवढ्या मोठ्या माणसांचं त्यांचे आशीर्वाद मिळाले. विसर्जनच्या दिवशी तो हार घेऊन असं मुंबईचा राजा फिरतो ना, तेव्हा तुम्ही विश्वास नाही बसत. कित्येक वर्ष तुम्ही पुन्हा एकदा मागे जातं. पण विसर्जनचे त्यांची विसर्जन मिरवणूक पण भव्य असतं, शिस्तबद्ध असतं. तर या टायमाला नवीन वैशिष्ट्य म्हणजे लालबागच्या मातेचा नवीन मुकुट तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे देवपण घडवणारे हात आहेत, तर मला एकदा या हातांना स्पर्श करायचा आहे. अरे बाप रे.